नमस्कार. मी कोणताही नेता नाही, मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही. मी फक्त एक सामान्य मराठी माणूस आहे, या मातीवर जगणारा, या मातीवर कष्ट करणारा. मी भारताचा नागरिक आहे आणि अभिमानाने सांगतो, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. महाराष्ट्राने नेहमीच सर्वांना आपलंस केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे कामासाठी आले, मेहनतीसाठी आले, स्वप्न घेऊन आले. आणि महाराष्ट्राने कधीच कोणालाही परका मानलं नाही. हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. पण आज मनात एक प्रश्न आहे. आज मला अस्वस्थ करणारी काही वास्तव डोळ्यासमोर आहे. आज विकासाच्या नावावर आपण मागे पडतोय का? आज रोजगार, शिक्षण, शेती, उद्योग याऐवजी आपण भाषा, प्रांत आणि ओळख याच गोष्टींमध्ये अडकतोय का? मी कोणावर बोट दाखवत नाही. मी कोणालाही दोष देत नाही. पण जे घडतंय त्याकडे डोळे बंद करून आपण पुढे जाऊ शकत नाही. कामासाठी येणाऱ्या प्रत्येक श्रमिकाचा मला आदर आहे. तोही मेहनत करतो, तोही आपल्या कुटुंबासाठी झगडतो. पण कामाच्या पलीकडे जाऊन जर समाजात असंतुलन निर्माण होत असेल, जर दबाव, हस्तक्षेप आणि अस्वस्थता वाढत असेल, तर त्यावर शांतपणे, समजूतदारपणे बोलणं गरजेचं आहे. हा प्रश्न द्वेषाचा नाही. हा प्रश्न संघर्षाचा नाही. हा प्रश्न आपल्या भविष्यासाठी आहे. आज मुंबई प्रचंड ताणाखाली आहे. घरं महाग झाली आहेत, नोकऱ्या कमी होत आहेत, सामान्य माणूस दमतोय. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संतुलन जपणं आपली जबाबदारी आहे. आपली भाषा, आपली संस्कृती, आपली सामाजिक शिस्त या गोष्टी कमकुवत झाल्या तर फक्त एक शहर नाही, तर पूर्ण पिढी हरवेल. मला कोणाचा द्वेष नको आहे. मला भांडण नको आहे. मला फक्त एवढंच वाटतं. महाराष्ट्राचा स्वभाव मेहनतीचा आहे, शिस्तीचा आहे आणि सहिष्णुतेचा आहे. तो स्वभाव राजकारणासाठी बदलू नये. तो स्वभाव आपणच जपला पाहिजे. आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या आपली ओळख हळूहळू पुसली जाईल. म्हणूनच मी बोलतोय, आरडाओरड नाही, हिंसा नाही, द्वेष नाही. फक्त जागरूकता, फक्त समजूतदारपणा, फक्त लोकशाही मार्ग. कारण महाराष्ट्राचं भवितव्य कोणाच्या भाषणात नाही. ते आपल्या विचारात आहे, आपल्या कृतीत आहे. आपली माती, आपली भाषा आणि आपली ओळख आपणच जपली पाहिजे. जय महाराष्ट्र.